नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. तिकडे स्कोप नाहीये, पण इकडे स्कोप आहे. उद्धव ठाकरे इकडे येऊ शकता, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक बैठक देखील झाली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक सभापती राम शिंदे यांच्या दालनात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधी पक्षनेत्या हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा अशा काही विषयावर चर्चा झाली. मात्र ही बैठक देखील चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे देखील एकाच हॉटेलमध्ये दिसून आले होते. मात्र योगायोग असल्याचं दोन्ही पक्षाकडून ते स्पष्ट करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरनंतर आता भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आले तर चांगलं होईल. राजकारणात एका रात्रीच्या मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो, हे मी अनेक वर्षाच्या अनुभवातून शिकलो आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये दिसून आले होते. यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि फडणवीस एका हॉटेलमध्ये आले हा योगायोग होता, ते भेटले नाहीत, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राजकारणात एकत्र यावं का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.